नमस्कार. मी डॉक्टर गणेश जाधव, मालिक स्टीम क्लिनिक, लासूर स्टेशन, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरेच पेशंट विचारतात, डॉक्टर साहेब आमचं वजन खूप वाढलेलं आहे, काही गोळ्या द्या, काही ट्रीटमेंट असेल तर सांगा, पण आमचं वजन कमी करा. तर माझं सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगणं आहे की देरे हली पलंगावरी असं होणार नाही. अशा कोणत्याच गोळ्या तयार झाल्या नाहीत की त्या गोळ्या खाऊन आपलं वजन कमी होईल. सर्वप्रथम वजन जास्त असल्याचे काय दुष्परिणाम आहेत ते आपण समजून घेऊ. जर आपलं वजन आपल्या हाईटच्या हिशोबापेक्षा जास्त असेल तर सर्वप्रथम आपल्याला गुडघ्यांचा त्रास होतो. त्यानंतर आपला पोटाचा घेर वाढलेला असेल तर आपल्याला उच्च रक्तदाब, डायबिटीस मेलिटस म्हणजेच मधुमेह, त्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्याची संभावना, पॅरालिसिस, अर्धवायू येण्याची संभावना, पाठीमध्ये मणक्याचा गॅप होणे, हाडांची झीज होणे, हा सगळा जो प्रकार आहे तो फक्त आणि फक्त अतिरिक्त वजन असल्या कारणाने होऊ शकतो. म्हणजे आपलं वजन जर जास्त असेल तर या सगळ्या आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे. आता आपण हे समजून घेऊ की आपलं वजन का जास्त वाढतं. एक्सेस कॅलरी डाएट म्हणजे जास्त प्रमाणामध्ये गोड पदार्थ खाणं, शीतपेय पिणे, यामुळे आपलं वजन वाढतं. दुसरं प्रमुख कारण आहे लॅक ऑफ प्रॉपर स्लीप, म्हणजे आपली झोप वेळेवर व योग्य प्रमाणात नाही झाली तर तरी देखील वजन वाढतं. मग झोपेचा आणि वजनाचा काय संबंध आहे? तर आपली झोप जर व्यवस्थित नाही झाली, वेळेवर नाही झाली तर आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस निर्माण होतो आणि स्ट्रेस निर्माण झाला की मग एक हॉर्मोन रिलीज होतो, कॉर्टिसॉल, आणि त्या हॉर्मोन्समुळे आपल्याला खूप जास्त इच्छा होते की आपण फास्ट फूड खावं, अनहेल्दी फूड खावं, जसं की वडापाव, पिझ्झा, बर्गर, चिप्स, कुरकुरे, हे क्रेविंग्स आपल्याला तयार होतं. तिसरं प्रमुख कारण आहे की खूप जास्त प्रमाणामध्ये चहा पिणे, जिलेबी खाणे, इमरती खाणे, पेढे खाणे, रसगुल्ला खाणे, हे सगळे कारणांमुळे वजन वाढतं. आता काही रुग्ण म्हणतील की आम्ही तर हे सगळं काहीच खात नाही तरी देखील आमचं वजन वाढतं. तर यामध्ये आपल्या कळत नकळत आपण जे पोळी खातो, चपाती खातो, फलका खातो, त्यामुळे देखील आपलं जास्त प्रमाणामध्ये वजन वाढण्याची संभावना असते. पोळी खाल्ल्यामुळे काय होतं, आपल्या रक्तातली साखर म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त प्रमाणामध्ये स्पाइक होते, वाढते, आणि जास्त रक्तातली साखर मग शरीर काय करतं की त्याला फॅटच्या रूपामध्ये कन्वर्ट करून डिपॉझिट करतं. मग सबक्युटेनियस फॅट, व्हिसरल फॅट आणि फॅट हे आपल्या वजन वाढण्यासाठी कारणीभूत असतात. तर मग आता डॉक्टर तुम्ही सांगितलंय की गोड खाऊ नका, चपाती खाऊ नका, मग आम्ही काय खाऊ? तर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये बाजरीची भाकर खावी, ज्वारीची भाकर खावी, हिरव्या पालेभाज्या खाव्यात, पालक, मेथी, शेपू, टमाटा, गाजर, बीट, आंबट चुका, तांदूळाची भाजी, काचकिरीच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची फुलं, हातग्याची फुलांची भाजी, तुम्ही हे सगळं जास्त प्रमाणात खा. भाकर खा, ज्वारीची भाकर खा. बंद काय करायचं आपल्याला? बंद करायचं आहे चपाती, साखर आणि सर्व प्रकारचे फास्ट प्रोसेस पॅकिंग फूड, हे सगळं बंद करायचं. आणि यानंतर मग आपल्याला आपल्या शरीराचा थोडासा व्यायाम देखील करावा लागणार आहे. तर रोज साधारणतः 40 ते 50 सूर्यनमस्कार, रोज 4 ते 5 किलोमीटर चालणे, 24 तासात 4 ते 5 लिटर पाणी पिणे, हे सगळ्या गोष्टी जर आपण केलं तर आपलं वजन योग्य प्रमाणामध्ये राहील, आपल्याला कोणताही आजार होणार नाही. आता तुम्ही म्हणजे डॉक्टर हे तर सगळं आम्हाला माहिती होतं, नॉलेज इज पॉवर, बरोबर? तुम्ही म्हणता हो बरोबर आहे, नॉलेज इज पॉवर. नाही, नॉलेज इज नॉट पॉवर. इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉलेज इज पॉवर. जर तुम्हाला हे सगळं माहिती आहे तर हे तुम्हाला त्याला अंमलात आणावं लागणार आहे, प्रॅक्टिकल रूपात आणावं लागणार आहे, तेव्हाच आपलं वजन कमी होणार आहे. आणि जर का आपलं वजन कमी झालं तर आपल्या बऱ्याच आजारापासून आपली सुटका होणार आहे. म्हणून जीवन खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे. आपला आहार व्यवस्थित ठेवा, नियंत्रणात ठेवा, रोज व्यायाम करा आणि आयुष्य जगण्याची मजा आहे. जेव्हाही आपल्याला वेळ भेटेल, संधी भेटेल, आपण निसर्ग संवर्धन करू, झाडे लावूया, झाडे जगूया.